अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान धक्कादायक 6 जण ताब्यात. लाजही वाटली नाही. केलं असं नेमकं काय घडलं की क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. तो दिवस शोकाचा होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यानंतर अंत्यविधीवेळी लाखो लोक एकाच ठिकाणी जमले होते. डोळ्यात अश्रू, मनात दुःख आणि वातावरणात एक विचित्र शांतता. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने श्रद्धांजली देत होता. कुणी हात जोडले, कुणी डोळे पुसले, तर कुणी फक्त मान खाली घालून उभं राहिलं. इतक्या मोठ्या गर्दीत प्रत्येकाचं लक्ष एका दिशेने होतं, समारंभाकडे. पण याच गर्दीत कोणाच्याही लक्षात न येईल अशा पद्धतीने काही हालचाली सुरू होत्या. गर्दी वाढत होती असं नियंत्रण राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होता. पोलिसांची उपस्थिती, स्वयंसेवकांची धावपळ आणि सततच्या घोषणांमुळे सगळं आटोक्यात आल्यासारखं वाटत होतं. पण अशा क्षणीच जेव्हा माणूस भावनेने कमजोर होतो, तेव्हाच काही जणांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. गर्दीत उभ्या असलेल्या लोकांच्या गळ्याजवळ हात फिरले, कुणाच्या दागिन्यांकडे नजर गेली आणि क्षणातच काही जण अस्वस्थ झाले. सुरुवातीला कुणालाच काही कळलं नाही. गर्दीमुळे झालं असेल असे म्हणून अनेकांनी दुर्लक्ष केलं. पण काही वेळातच एकामागून एक आवाज येऊ लागले. कुणीतरी चैन ओढल्याचं, कुणी दागिन्यांवर हात साफ झाल्याचं. त्या क्षणी वातावरण बदललं. शोकाचं वातावरण अचानक संतापात बदलू लागलं. लोक एकमेकांकडे पाहू लागले. प्रश्न एकच होता, असं इथे अशा वेळी कसं काय घडू शकतं? गर्दीतच काही क्षण संशयास्पद हालचाली दिसल्या. नागरिकांनी सतर्कता दाखवली. काही जणांनी संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. क्षणात गोंधळ उडाला. कुणी ओरडलं, कुणी हात धरला आणि मग जे घडलं ते कुणालाच अपेक्षित नव्हतं. 6 जणांना तिथल्या तिथे ताब्यात घेण्यात आलं. काहींना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं, तर काहींना पोलिसांनी स्वतः थेट ताब्यात घेतलं. या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली की इतक्या कडक बंदोबस्तात सुद्धा गर्दीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. प्राथमिक चौकशी सुरू झाली. काही लोकांनी तक्रारी नोंदवल्या. दागिन्यांबाबतची माहिती गोळा करण्यात आली. सगळं शांत होईपर्यंत वेळ लागला. पण प्रश्न मात्र मनातच राहिला की दुःखाच्या क्षणीही माणूस इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो का? शेवटी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की या प्रकरणी चौकशी सुरू असून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. गर्दीत घडलेली ही घटना अनेकांसाठी धक्कादायक होती. कारण शोक, श्रद्धा आणि शिस्त यांचं प्रतीक असलेल्या कार्यक्रमात अशी कृत्य होणं हे कुणालाही मान्य होणं कठीण आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न उरतो, इतक्या पवित्र क्षणीही लाज न बाळगता असं करणाऱ्यांना खरंच काय मिळालं?